नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर थंबनेलवरून लक्षात आलंच असेल की मी छानसा असा व्लॉग आज तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे, तो म्हणजे तुळशीबाग व्लॉग. तर पुण्यामधील जे कोणी गर्ल्स असतील, वुमेन्स असतील किंवा लहान मोठे सर्वच, त्यांना तुळशीबाग माहीतच असेल. आणि इमिटेशन ज्वेलरी असेल, बँगल्स असेल, सर्वांसाठी फेमस असं तुळशीबाग, जे की दगडूशेठ हलवाई गणपतीच्या जवळच आहे. तिथे शॉपिंग करण्यासाठी मला जायचं होतं, तर म्हटलं की तुमच्याबरोबर देखील व्लॉग शेअर करावा. तर रामला फर्स्ट टाईमच एवढा वेळ मी घरी सोडून जाणार होते, जास्त वेळेसाठी. त्यामुळे मी एका बेसिक नोटबुकवरती त्याचं सर्व जे रुटीन आहे खाण्याचं आणि नॅप टाईमचं ते सर्व नोट डाऊन केलं आणि एका ठिकाणी स्टिक करून ठेवलं, जेणेकरून की यांना ते पाहून प्रॉपर फॉलो करता येईल आणि तो जास्त इरिटेट होणार नाही. तर त्याप्रमाणे त्यांनी फॉलो केलं. टेबल बनवल्यामुळे त्याचं सर्व रुटीन प्रॉपर फॉलो झालं आणि तो जास्त इरिटेट देखील झाला नाही. तर रात्रीचे 8:30 वाजत आलेले, रात्रीचं जेवण वगैरे सर्व झालं आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर लगेचच 9:30 वाजता आवरून मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीजणी निघालो. तर चंदननगरमधून माझी बहीण पण आम्हाला सोबत येणार होती, पण आम्ही समोरच्याच बसने पटकन पुढे आलो, कारण की खूप लेट होत होतं आणि तिचं थोडंसं आवरायचं वगैरे राहिलं होतं. तर ती पाठीमागून येत होती, आम्ही दोघीजणी पुढे गेलो. आणि तुळशीबागमधील जे मार्केट आहे ना, ते संध्याकाळच्या वेळी म्हणजे सायंकाळी खूप छान भरतं. म्हणजे प्रॉपर गर्दी वगैरे जर जी असेल तर ती विकेंडलाच असते, म्हणजे सॅटरडे आणि संडे. इतर वेळी गर्दी वगैरे नसते. आणि आम्ही थर्सडेला गेलेलो, त्यामुळे गर्दी वगैरे अजिबात नव्हती. त्यामुळे ज्या वस्तू घ्यायच्या आहेत त्या प्रॉपर घेऊन झाल्या. खूप सारी शॉपिंग राहिली, पण मी म्हटलं की शिरूरमध्ये गेल्यानंतर म्हणजेच माहेरी गेल्यानंतर घेता येईल, त्यामुळे जेवढं पटपट करता येईल तेवढं पटपट केलं. पण नाही म्हटलं तरी संध्याकाळचे 7-7:30 झालते घरी येईपर्यंत. तर मनपामध्ये PMT स्टॉपमध्ये उतरल्यानंतर आम्ही पायी चालतच मूळचंद मिलकडे आलो, कारण सुरुवातीला साड्या घ्यायच्या होत्या आम्हाला त्यामुळे. आणि माझ्या सर्व ज्या साड्या आहेत मी मूळचंदमधूनच परचेस केलेल्या आहेत. आणि 1-2 साड्या असतील ज्या की मी बाहेरून घेतलेल्या आहे, पण मोस्ट ऑफ टाईम मी तिथेच घेते. तर गणपती बाप्पाचे दर्शन तुम्ही देखील करून घ्या. नामांकित असे दगडूशेठ हलवाई यांच्या गणपतीच्या मंदिरापासूनच तुळशीबागमध्ये जायला रस्ता आहे आणि तिथूनच आम्ही जाताना बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण गर्दी दिसत होती थोडीफार आतमध्ये, त्यामुळे आतमध्ये जाऊन काय आम्ही दर्शनास गेलो नाही. आणि लगेचच मी सुरुवातीला काय केलं ना, रामचा ड्रेस परचेस करून घेतला. आणि रामचा ड्रेस परचेस करायला मला अवघं 10 मिनिट लागले. फक्त वेडिंगसाठीच मी त्याच्यासाठी ते ड्रेस घेतला. आणि बाकी जे एंगेजमेंट आणि हळदीसाठी आहे तो मी एक कॉमनच घेणार आहे, कारण राम कपडे वगैरे चेंज करून देणार नाही आणि खूप जास्त घाई होते लग्नामध्ये आणि घरचं वजन बिझी असतील, त्यामुळे ड्रेस वगैरे चेंज करता येणार नाही. त्यामुळे मी 2च आउटफिट त्याच्यासाठी घेणार होते. तर एक मी ऑनलाईन परचेस केला होता हळदी आणि एंगेजमेंटसाठी, आणि लग्नासाठीच फक्त एक घेतला. तर बेसिक जो ड्रेस आहे तोच वेडिंगसाठी तसाच घेतला. आणि आमचा ड्रेस परचेस केल्यानंतर लगेचच आम्ही साडी घेण्यासाठी गेलो. आणि तिथे शूट करण्यासाठी अलाउड नव्हतं, त्यामुळे मला जास्त काही शूट करता आलं नाही. लगेचच मी कॅमेरा ऑफ केला आणि साड्या वगैरे खरेदी केल्या. तर 6 ते 7 साड्या घ्यायच्या होत्या, म्हणजे बहिणीसाठी वगैरे सर्व परचेस केल्या. आणि साडी खरेदी करून झाल्यानंतर लगेचच आम्ही तुळशीबागमध्ये समोर गेलो. तुळशीबागमध्ये फक्त आम्ही दोघीजणीच फिरणार होतो, मी आणि माझी मैत्रीण. आणि माझी सिस्टर आहे, तिला गावी जायचं असल्यामुळे ती लगेचच पाठीमागे जाणार होती. तर काही मटेरियल घेऊन ती लगेचच थोडंसं शॉपिंग केल्यानंतर लगेचच गेली पाठीमागे. तर सुरुवातीला आम्ही जे ते स्टार्टिंग केलं होतं त्यावेळेस खूपच ऊन होतं, म्हणजे आता दुपारचे तरी 12-12:30 वाजले असतील. आणि साडी घेण्यासाठी खूप जास्त वेळ गेला आमचा, नाही म्हटले तरी 2-3 तास तिथेच गेले शॉपमध्ये. त्यामुळे खूप उशीर झाला पुढे शॉपिंग करण्यासाठी. पण पटपट ज्या वस्तू मी लिस्टमध्ये आणल्या होत्या त्या मला घेऊन लगेचच रविवार पेठेकडे जायचं होतं, कारण मेकअपचं ज्या काही वस्तू असतील बेसिक आणि थोड्याच घ्यायच्या होत्या, बाकी सर्व माझ्याकडे मेकअपचं अवेलेबल होतं त्यामुळे. आणि मिनिमलच मेकअप मी करणार होते, त्यामुळे जास्त काही वस्तू लागत नव्हत्या. पण जे काही बेसिक अपडेशन असतं मेकअपमधलं ते फक्त मला पाहिजे होतं, जसं की लिप क्रेयॉन वगैरे किंवा कॉम्पॅक्ट झालं, हे सर्व गोष्टी. तर मेबेलिनचं होतं सुरुवातीला, पण ते सर्व आता मला चेंज करून दुसऱ्या ब्रँडचं यूज करायचं होतं, म्हणून तिकडे पण जाणार होतो. काय शॉपिंग केली ही मी तुम्हाला तसं घरी गेल्यानंतर दाखवेलच. तुळशीबागमध्ये ज्या सर्व इमिटेशन ज्वेलरीज वगैरे भेटतात तर त्या खूप लो कॉस्टमध्ये भेटतात, पण असं होतं की त्याचा कलर वगैरे चेंज होणं या सर्व गोष्टी तर होतच राहतात. लो कॉस्टमध्ये वस्तू भेटतात, पण बार्गेनिंग देखील तशीच करावी लागते, नाहीतर खूप हाय प्राईस देखील ते सांगतात. आणि वस्तूच्या क्वालिटीबद्दल सांगायचं झालं तर लग्नाची जी सर्व ज्वेलरी वगैरे असेल माझी, ती मी सर्व तुळशीबागेतूनच घेतलेली. आणि सर्व वस्तूंची प्राईस ही मीडियम असते, जास्त हाय पण नाही आणि लो पण नाही. तर चला मी पटकन तुम्हाला दाखवते की मी तुळशीबागमध्ये काय शॉपिंग केलेली आहे. तर रामला घेऊन मला थोडंसं पार्कमध्ये बाहेर जायचं होतं, म्हणून मी रेडी झाले होते, पण म्हटलं पटकन शॉपिंग तुमच्याबरोबर शेअर करून देते. तर सुरुवातीला मेकअप ऑर्गनायझरमध्ये मी हा छोटासा बॉक्स घेतलेला आहे आणि प्राईस जेवढ्यांची मला आठवेल तेवढे मी तुम्हाला सांगेल. तर ह्या मी बॉक्स 70 रुपीजला घेतला होता. सेक्शन वाईज खूप छोटे मोठे बॉक्स पण होते, पण मला मीडियम साईज पाहिजे होता. आणि ऑलरेडी माझ्याकडे एक होता, पण अजून मला पाहिजे होता, त्यामुळे अजून एक मी घेतला.
यामध्ये कसं गावाकडे जायचं असेल तर छान वस्तू वगैरे बसतात. त्यानंतर रविवार पेठेमध्ये जे मेकअपचे होलसेल दुकान आहेत तिथेही एक आयब्रोज पेन्सिल घेतलेली आणि मेकअपचे मला एक्झॅक्ट प्राईस माहीत नाही आहे, तर सर्व जे बिल आहे ते 1000च्या बिलो काहीतरी झालेलं. आणि त्यानंतर हे एक लिप क्रेयॉन घेतलेलं की शुगर ब्रँडचं आहे आणि याआधी पण मी यूज केलेलं आहे आणि छान आहे. मला शुगर किंवा नायका असेल, मेबेलिन असेल, हे 3 ब्रँड खूप आवडतात आणि याआधी पण मी यूज केलेले आहेत. त्यानंतर एका तुळशीबागेतील लोकल शॉपमधून ही डेनलीची नेल पेंट घेतलेली, तर आय थिंक ही 50 रुपीज काहीतरी होती, 50 का 40 रुपीज. आणि शेड पण मी तुम्हाला दाखवत आहे पहा, 37, तर पिंक शेडमधून होती. आणि त्यानंतर नेचरचं हे एक फेशियल किट मी घेतलेलं आहे, जे की याआधी पण मी हेच यूज केलेलं आहे नेचरचं. तर छान ग्लो येतोय आणि मी वन टाईम यूजवालं फेशियल किट नेहमीच यूज करते आणि कोणतंही फंक्शन वगैरे असेल तर. आणि घरात लहान मुलं असेल किंवा पार्लरला जाण्यासाठी वगैरे वेळ नसेल तर घरच्या घरी तुम्ही असं वन टाईम यूजवालं फेशियल किट यूज करू शकता. सिम्पल स्टेप असतात, त्याच्यावरती नंबरिंग वगैरे असतं, ते फॉलो करायचं असतं फक्त सिम्पली. आणि ज्या काही स्टेप वगैरे आहेत त्या तुम्ही यूट्यूबला पाहून देखील फॉलो करू शकता. त्यानंतर ब्लाऊजसाठी लटकन वगैरे घेतलेलं आहे आणि ज्या काही साड्या वगैरे आहेत त्या तर मला तुमच्याबरोबर शेअर करता येणार नाही, त्या तर तुम्हाला लग्नाच्या ब्लॉगमध्ये दिसतील, कारण त्या मी पिकोफॉलसाठी ठेवलेल्या. आणि जे काही ब्लाऊज वगैरे आहेत तेच फक्त मी घरी घेऊन आलेली. तर तिघींचे जे ब्लाऊज होते आमचे त्याच्यासाठी मी मॅचिंग्स असे लटकन घेतलेले आहे आणि 50 रुपीज पर पीस होतं. आणि सिम्पल असं स्टॉल होतं एक, त्यावरती आम्ही घेतलेलं आणि छान प्राईस, रिजनेबल प्राईजमध्ये आम्हाला भेटलेलं. त्यानंतर रामसाठी हे मी हातातलं एक लॉकेट घेतलेलं, याआधी त्याच्या हातात होतं पण ते तुटलेलं, तर मी दुसरं घेतलं, पण हे त्याला खूप लूज होतं त्यामुळे मी हीच यूज करणार आहे आता ते. आणि त्यानंतर साडीवरती मॅचिंग अशा बँगल्स ज्या की वेल्वेटच्या आहे आणि 80 रुपीजला ह्या बँगल्स मला भेटलेल्या. त्यानंतर कप शॉपमधून पॉन्ड्सचं एक लाईट मॉइश्चरायझर, हेच मॉइश्चरायझर मी नेहमी यूज करते आणि जेल बेस आहे आणि माझी ऑइली स्किन असल्यामुळे ज्या काही सनस्क्रीन वगैरे असेल किंवा मॉइश्चरायझर असेल ते मी जेल बेसच यूज करते किंवा फेस वॉश देखील असेल. त्यानंतर हे काजळ जे परत शुगरचंच आहे आणि शुगरचे प्रोडक्ट खूप छान आहेत, जे की काजळ असेल किंवा आयब्रोज पेन्सिल असेल, कॉम्पॅक्ट असेल, एनिथिंग. तर ह्यावेळेस मी जास्तीत जास्त शुगरचे प्रोडक्टच ॲड करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये सुरुवातीला माझ्याकडे मेबेलिनचं, लॅक्मीचे जास्त प्रोडक्ट होते, पण ह्यावेळेस म्हणलं थोडंसं काहीतरी अपडेट करूया म्हणून शुगरचे परचेस केलेले आहेत जे इसेन्शियल आहे ते. तर इथे कॉम्पॅक्ट पावडर घेतलेला आहे जे की तुम्ही पाहू शकता. 400 आणि 450च्या रेंजमध्ये काहीतरी याची प्राईस आहे, आता एक्झॅक्ट मला पण आठवत नाही. तर माझ्या डस्की स्किनसाठी जो शेड आहे तोच मी घेतलेला. आणि सुरुवातीला कोणतीही वस्तू घेताना पॅच टेस्ट करून बघा आणि ते देखील आपल्याला दाखवतात की तुमच्या स्किन टोनला कोणतं सूट होईल वगैरे. तर हे मी घेतलेलं. तर मेबेलिनची लूज पावडर मी सुरुवातीला यूज करायची, पण लूज पावडरने एवढं काही प्रॉपरली इवन म्हणजे स्प्रेड होत नाही, त्यामुळे म्हटलं की कॉम्पॅक्टच यूज करूया म्हणून मी हे कॉम्पॅक्ट घेतलेलं. तर शेड काय प्रॉपर मला आठवत नाही आहे, तर मी कमेंट बॉक्समध्ये पिन करेल की कोणता शेड आहे काय. त्यानंतर रामसाठी इथे एक मूळचंद मिलमधून ड्रेस घेतलेला आहे जो की मी तुम्हाला आता दाखवते. तर सुरुवातीला आम्ही रामचा ड्रेस घेतल्यानंतरच साड्या घेण्यासाठी गेलो, जे की मी तुम्हाला आधी सांगितलं. तर रामसाठी हा स्काय ब्ल्यू कलरचा घेतलेला आहे. तर सुरुवातीला स्काय ब्ल्यू कलरचं त्याच्याकडे होतं आहे नवीन ड्रेसेसमध्ये, पण जेवढे आउटफिट आम्ही पाहिले त्यामध्ये मला हा अट्रॅक्टिव्ह कलर वाटला. पिंक कलर पण होता, पण म्हटलं ठीक आहे हा कलर घेऊयात आपण, माहीत नाही आता लग्नाच्या दिवशी तो जास्त इरिटेट करेल की राहून देईल की नाही. पण बिकॉज लहान मुलांना ह्या कपड्यांची सवय नसते आणि यामध्ये गरम देखील खूप होतं, तर तसे मी त्याचे एक्स्ट्रा जे कॉटनचे कपडे आहेत ते देखील कॅरी करेल जेणेकरून की त्याला इरिटेट व्हायला नको. सिम्पल इनरचा जो कपडा आहे तो क्रेपचा आहे आणि सोबत पॅन्ट आहे आणि ब्लेझर असं कॉम्बिनेशनमध्ये सेट आहे. आणि जो ऑनलाईन मी त्याच्यासाठी परचेस करणार आहे तो देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते किंवा लग्नाच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल. त्यानंतर माझ्यासाठी इथे मी एक फिडिंग मॅक्सी घेतलेली आहे जी की तुळशीबागमध्येच घेतलेली आहे आणि याआधी पण मी तिथून परचेस केलेलं आहे. आणि जेवढ्या पण मॅक्सी मी घेतलेल्या याआधी सगळ्या तुळशीबागमधूनच घेतलेल्या आहे आणि बाय हार्ट खूप छान क्वालिटी आहे आणि इतके छान कलर वगैरे अजिबात जात नाही आणि याआधीचा मला एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर माझ्यासाठीच अजून मी एक बॉटम वेअर घेतलेलं जे की कॉटनमध्येच आहे आणि उन्हाळ्यामध्ये असे बॉटम वेअर वगैरे यूज करायला खूप छान वाटतं आणि कम्फर्टेबल राहतं आणि कॉटनचं असल्यामुळे जास्त गरम वगैरे देखील होत नाही आणि प्रॉपर इलॅस्टिक वगैरे वेस्ट साईडला आणि एकदम साईज वगैरे परफेक्ट होतं आणि घातल्यानंतर कम्फर्टेबल देखील वाटतं. त्यानंतर रामसाठीचे जे डेली यूजचे कपडे आहेत ते देखील या आधीपासून मी तुळशीबागमधूनच घेतलेले आहे, जे की त्याचे पोलोनचे शर्ट वगैरे असतील किंवा पॅन्ट असतील त्याचे सर्व डेली यूजचे मी तिथूनच घेते किंवा वाघोलीमध्ये जे झुडिओ आहे स्टार बाजारमध्ये तिथून घेत असते.
तर डेली यूज मी येथे हाफ पॅन्ट घेतलेला आहे आणि 140 रुपीजला आय थिंक 3 पॅन्टचा कॉम्बो होता. तर ह्या टोटल मी 8 घेतलेल्या आणि बॉईज आणि गर्ल्ससाठी डेली यूजसाठी खूप छान कपडे तुळशीबागेमध्ये भेटतात. तर नेक्स्ट माझ्या बहिणीच्या मुलासाठी देखील मी असे 2 टी शर्ट्स घेतलेले, एक मस्टर्ड येलो कलरमध्ये आणि एक नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये. तर तो आता 6 मंथ प्लस आहे आय थिंक आणि मी खूप दिवस झाले त्याला पाहिलेलं नाही. तर थोडंसं इमॅजिन करूनच मी त्याच्यासाठी ह्या साईज 2 परचेस केलेल्या, कारण व्हिडिओ कॉलमध्ये वगैरे आपण पाहत राहतो त्यानुसार, आणि थोडंसं वेट हेवी आहे त्याचं, त्यामुळे थोडेसे मोठ्या साईजचे घेतलेले आहेत. आणि सेम रामसाठी देखील हे 2 टी शर्ट घेतलेले आहे आणि दोघांसाठी मस्टर्ड येलो कलरचा एक मी कॉमन घेतलेला आणि रामसाठी फक्त हा एक वेगळा असा कलर घेतलेला ज्यावरती की कूल किड असं लिहिलेलं आहे आणि घातल्यानंतर देखील रामला छान दिसत होता. दोन्ही पण कलर छान आहेत, एक थोडासा डार्क आणि एक लाईट कलरमध्ये असे 2 टी शर्ट देखील रामसाठी घेतलेले होते. त्यानंतर हे हाफ स्लीव्हसाठी घेतलेले, कारण समरसाठी उपयोगी पडतात आणि थोडेसे मोठे साईजमध्ये नंतर मी त्याला यूज करण्यासाठी घेतलेले. तर ही थोडीशी साईज त्याला मोठी झाली. यामध्ये पण मी 2 पीस घेतलेले, हा एक पॅरेट ग्रीन कलरचा घेतलेला आणि एक स्काय ब्ल्यू कलरचा घेतलेला. थोडीशी मोठी साईज आहे पण तुळशीबागमध्ये जास्त जाणं होत नाही, त्यामुळे मी एकदाच थोडीशी मोठी साईज परचेस केली, नंतर उपयोगी पडेल असं. आणि आता समरमध्ये तर जास्त त्याला घालणं व्हायचं नाही, कारण गरमी खूप होते आणि स्लीव्ज याच्या थोड्याशा लॉंग आहेत त्यामुळे. आणि त्यानंतर रामसाठी एक कॅप घेतलेली, कारण त्याची सुरुवातीची जी कॅप होती ती हरवलेली, तर ही एक कॅप घेतलेली आणि 70 रुपीजला घेतलेली. तर चला बस एवढी शॉपिंग होती. आणि चला मंडळी, आजचा हा शॉपिंग ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप की तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय केला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.